आत्ताची सगळ्यात मोठी बातमी समोर येते आहे। डोंबिवलीमध्ये 2 कंपन्यांना भीषण आग लागलेली आहे। आगीचं कारण अस्पष्ट आहे, मात्र अग्निशमन दलाच्या गाड्या या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत। डोंबिवलीमधली ही दृश्य आहेत। एका कपड्याच्या कारखान्याला ही आग लागल्याचं कळतंय। MIDC मध्ये ही आग लागली आहे। अत्यंत भीषण असं हे आगीचं स्वरूप आहे। आपण पाहू शकतोय की अग्निशमन दलाच्या गाड्या या ठिकाणी आलेल्या आहेत आणि आग विझवायचे प्रयत्न सुरू आहेत, मात्र पाऊस सुरू असताना सुद्धा या कंपन्यांना आग लागल्याचं पाहायला मिळतंय। डोंबिवली MIDC मधली ही कंपनी आहे, विश्वनाथ गारमेंट कंपनीला आग लागली आहे। दरम्यान आपल्यासोबत विकास आपल्यासोबत या ठिकाणून जोडले गेलेत। विकास, अधिक माहिती काय? हो, कसली कंपनी आहे? डोंबिवली MIDC एरोसिन नावाची कंपनी आहे। खास करून या ठिकाणी कापड बनलं जातं। कापड बनलं असताना त्या जी काही कंपनी आहे त्या कंपनीमध्ये सिलेंडर घेतले विशेष म्हणजे ही जी काही कंपनी आहे त्या कापड कच्च्या कापडाची प्रक्रिया आगीचं कारण आपल्या समजून नाही, परंतु अग्निशमन दलाच्या थोड्या दिवस ठाणा, कल्याण, भिवंडी आणि मुंबईच्या गाड्या देखील काही ठिकाणी आग विझवण्यासाठी येणार। दरम्यान विकास, या 2 कंपन्यांना आग लागली आहे, तर या दोन्ही कंपन्यांना आग कशामुळे लागली हे कळत नाहीये का? सदरच्या आगीचं कारण अजून समजू शकलेलं नाहीये। आग विझवण्याचं प्राथमिक काम आता या ठिकाणी सुरू आहे। ही जी काही आग आहे केमिकल लागली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तवला होतं। कापड जो काही कच्चं कापड होतं प्रक्रिया होती, ही प्रक्रिया बनवण्याचं काम घटना घडली आहे। विशेष म्हणजे जी काही कंपनी होती या कंपनीमध्ये जे काही कामगार होते यांना बाहेर काढण्यात आले, त्यावर तुमचा अंदाज लागला। त्यामुळे इथे कोणती जीवितहानी झाली आहे का, कोणतं मोठं नुकसान झाल्याचं समोर येत आहे का? सदरची आग झाल्यानंतर जी काही कंपनी होती यंत्रणा होती, या यंत्रणेची माहिती अद्याप समोर आलेली आहे। नक्कीच, धन्यवाद। आपण पाहू शकतोय की 2 कंपन्यांना आग लागलेली आहे। डोंबिवली MIDC मधली ही घटना आहे। आता ही आग विझवायचे प्रयत्न मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत। कसली कंपनी आहे? आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।